मनाचे दोन प्रकार सांगितले, जसं एक अंतर्मन आणि दुसरं बहिर्मन, सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड. या अंतर्मनाचे दोन विभाग केले गेले आहेत. एक आहे सुप्त मन, ज्या तुमच्या सर्वच भावनांचं संकलन करतं. हे सुप्त मन जे तुम्हाला अनेकदा गोंधळात टाकतं, द्विधा मनस्थिती निर्माण करतं, हे सगळं सुप्त मनाचा भाग आहे. 5 ते 6 औषधांमधील तर ते तुम्हाला निदानसुद्धा डाउजिंग करून सांगतं की या पॅथीनुसार उपचार करता येतो. इतकंच कशाला, तर आपल्याकडे अनेक पॅथी आहेत, जसं होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आहे, योगा आहे आणि इतर अशा अल्टरनेटिव्हमध्ये 300हून अधिक पॅथी आहेत. नमस्कार. ज्ञानवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुरातन काळामध्ये जेव्हा आपल्या पूर्वजांकडे काही टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा ते ट्रेडिशनल मेथड्सचा यूज करून डायग्नोसिस करत असे. हे ट्रेडिशनल मेथड्स कोणते? फॉर एक्झाम्पल डाउजिंग किंवा सूर्याकडे बघून प्रेडिक्शन करणं, रुद्राक्षाचा वापर करणं, क्रिस्टल्स किंवा दगडांचा वापर करणं एक्सेट्रा. आज आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तरीसुद्धा हे सगळे एन्शंट मेथड्स एकदम एक्झॅक्ट आणि ॲक्युरेट काम करतात. आपण ते सगळे विसरलो आहोत, पण काही ठिकाणी हे मेथड्स अजूनही ॲक्टिव्ह आहेत. अशाच एका मेथडबद्दल आज आम्ही डिस्कस करणार आहोत आणि तो मेथड आहे डाउजिंग. डाउजिंगचं आपण खूप लोकांनी नाव ऐकलं असेल. हिप्नॉटिझमसाठी वापरतात, टी व्हीवरती बघितलं असेल किंवा मूवीजमध्ये बघितलं असेल. पण हे आमचे आजचे जे पाहुणे आहेत, जे गेस्ट आहेत, ते डाउजिंग एक्सपर्ट आहेत. गेल्या 20 वर्षापासून ते डाउजिंग करत आहेत. आपल्या भारतामध्ये इंडियन डाउजर सोसायटी म्हणून एक संस्था आहे, ज्याच्यामध्ये हे प्रोफेसर आहेत. त्यांचा अभ्यासक्रमसुद्धा ह्यांनी डिझाईन केलेला आहे. या संस्थेमध्ये फॉरेनवरून वगैरे सुद्धा लोक येतात शिकायला. डाउजिंग ही एक स्पेशल टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये सायन्स आणि आर्ट ह्यांचं खूप सुंदर कॉम्बिनेशन करून आपण डायग्नोसिस करू शकतो. आपले शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक काही प्रॉब्लेम्स असतील ते हे ॲक्युरेट सांगतं. तर ह्याच विषयाबद्दल आजचे आपले पाहुणे आनंद सर ह्यांच्याशी आपण गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, मग तुम्ही डाउजिंग करता असं तुम्ही म्हणता. हो. हे डाउजिंग म्हणजे काय? डाउजिंगचा खरा अर्थ, डाउजिंग म्हणजे डायग्नोसिस, निदान करणं. कोणत्याही गोष्टीचा व्यावहारिक समस्या असेल किंवा डाउजिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या समस्यांचं निदान करतो. डाउजिंग हा मुळात शब्द अमेरिकन आहे, ज्याचं निदान करण्यासाठी वापरला जातो. डाउजिंग या विद्येचा प्रत्येक देशामध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये याला पेंडुलम सायन्स म्हणतात, तर जर्मनीमध्ये होकल सायन्स म्हणतात, भारतामध्ये दोलक विज्ञान किंवा लोलक विज्ञान म्हणतात. तर वास्तविक हे डाउजिंग म्हणजे डायग्नोसिस, निदान करणं. ह्या डाउजिंग सायन्सची हिस्ट्री काय आहे? हे कुठे सुरू झालं? डाउजिंग हे मूळचं भारतीय शास्त्र आहे. जवळजवळ 3000 वर्षापूर्वीचा ज्ञात इतिहास या शास्त्राला आहे. भारतामध्ये यासारखी अनेक शास्त्र होती आणि ही शास्त्र कालौघात संस्कृती हस्तांतरणाबरोबर वेगवेगळ्या देशांमध्ये गेली. जसं सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये भारतातीलच अनेक शास्त्रे, ज्यामध्ये ॲक्युपंक्चर असेल, प्रेशर असेल आणि त्यासंबंधी वैकल्पिक आरोग्यशास्त्रातली बरीचशी शास्त्र ही बौद्ध भिक्षूंच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य पद्धतीनं भारताच्या बाहेर गेली. तसंच डाउजिंग हे सुद्धा कालौघात हे भारताच्या बाहेर गेलेले शास्त्र आहे. मात्र त्याची जी सुरुवात आहे ती मूळ भारत आहे, अशा पद्धतीनं आहे. सर, आजकालच्या जगामध्ये आपण जास्त करून सायन्सवरती निर्भर आहोत. हो. ती सायन्स आणि डाउजिंगला त्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का? मुळात डाउजिंग हे विज्ञानच आहे. लौकिक अर्थानं आपण त्याला एक दैविक शास्त्र किंवा आध्यात्मिक शास्त्र या बेसमध्ये न ठेवता डाउजिंगमध्ये मूलभूत जे आधुनिक विज्ञान आहे हेच दडलेलं आहे. वास्तविक डाउजिंग हे एक 40% हे मानसशास्त्रावर आधारित आहे आणि 60%
ज्याला आपण प्राणिक हिलिंग म्हणू, रेकी म्हणू किंवा इतर अनेक साधनं आहेत जी उपचाराची शास्त्र आहेत. त्याच पद्धतीनं हे विज्ञानावर आधारित असलेलं, स्पंदनशास्त्रावर आधारित असलेलं एक निदानशास्त्र आहे. यामध्ये विज्ञानाची अनेक परंपरा आहे. वास्तविक पाहता यामधलं जे विज्ञान आहे ते खऱ्या अर्थानं त्याची सुरुवात मानसशास्त्रातून होते, आधुनिक मानसशास्त्रातून म्हणू. आधुनिक मानसशास्त्र म्हणजे काय? जे आता आपण ज्याला सायकोलॉजी असा इंग्रजी वर्ड वापरतो, हां, याला आपण आधुनिक मानसशास्त्र म्हणू. मानसशास्त्र हे जे आधुनिक यासाठी म्हटलं जातं की मुळात हा समाजशास्त्राचाच भाग. 200-300 वर्षापूर्वी याला एक मानसशास्त्र म्हणून एक वेगळेपणा देण्यात आला, ज्याला आपण आता आधुनिक सायकोलॉजी किंवा आधुनिक मानसशास्त्र म्हणतो. तर डाउझिंग हे जे शास्त्र आहे याच्यामध्ये जर आपण या मानसिकतेच्या दृष्टीनं पाहिलं तर मनाचे 2 भाग आहेत, ज्याला आपण अंतर्मन आणि दुसरं बहिर्मन म्हणतो. या अंतर्मनाचे आणखी 2 कप्पे आहेत, ज्याला एक स्लीप माइंड किंवा सुप्त मन आणि दुसरं आहे डिवाइन माइंड किंवा दिव्य मन. ज्यावेळी आपण वेगवेगळ्या साधना वगैरे करतो किंवा चांगल्या ठिकाणी जातो, तिथली व्हायब्रेशन, स्पंदन आपण आपल्याकडे साठवून घेतो. ही सगळी सात्विक स्पंदन आहेत, ही त्या डिवाइन माइंडमध्ये संकलित होतात आणि हे डिवाइन माइंडच तुम्हाला डाउझिंगला उपयोगाचं ठरतं. सॉरी ही जी तुम्ही मनाची जे हे जे मनाची तुम्ही वेगवेगळे कप्पे सांगितले ते तुम्ही साध्या भाषेत एक्सप्लेन कराल का? हे साध्या भाषेतच आहे, कारण 2 मनं आहेत. जसं आपण बहिर्मन म्हणतो, ज्याला म्हणजे प्रवाह काय? म्हणतो. बहिर्मन याचा अर्थ की ज्यावेळी आपण बोलतोय, इतर विचार करतो किंवा बोलतोय, हे सगळं बहिर्मनाच्या कक्षेतली गोष्ट आहे. आणि ज्यावेळी अंतर्मन या शब्दाचा अर्थ विशेषतः ज्या भावनात्मक गोष्टी आहेत ते अंतर्मनाचा गाभा होतो. ज्यावेळी व्यक्ती स्वतंत्रतेनं बोलत असेल व्यावहारिक जीवनात, ते बहिर्मनाचा भाग होतो. आणि साठा, विचारांचा, भावनांचा साठा म्हणजे अंतर्मन. विचारांच्या, भावनांचा किंवा वेगवेगळ्या वैचारिक लहरींचा म्हणूया साठा कुठे केला जातो, तर अंतर्मनात केला जातो. आणि बहिर्मन म्हणजे व्यावहारिक जीवनात ज्यावेळी आपण चर्चा उपचर्चा करतो, हे सगळं बहिर्मनाचा भाग आहे. बहिर्मन घेतं आणि ते अंतर्मनात संकलित करतं. आणि कधी ना कधी ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी अनेक जुन्या स्मृती ओपन होतात, जागृत होतात. त्याला आपण स्वप्न वगैरे म्हणतो. स्वप्नाची निर्मिती ही अंतर्मनाच्या कक्षेत येते, बहिर्मनाच्या कक्षेत नाही येत. असं या अंतर्मनाचे पुन्हा 2 पार्ट केलेले आहेत, विभाजित केलेले आहेत. अंतर्मनाला 2 भागात विभाजित केलेलं आहे. एक आहे सुप्त मन आणि दुसरं आहे दिव्य मन. आता दिव्य मन म्हणजे काय, तर तुम्ही ज्या सात्विक लहरी ज्यावेळी घेता, तुम्ही सात्विक ठिकाणी जाता, जसं मंदिरात जाता, तिथं नामस्मरण किंवा चॅन्टिंग करता, साधना करता, वेगवेगळ्या पद्धतीनं काही चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात जाता. इथून ज्या ज्या सात्विक लहरी आपण घेतो, ह्या सगळ्या सात्विक लहरी तुमच्या दिव्य मनामध्ये साठवल्या जातात. लहरी म्हणजे काय? ज्याला आपण स्पंदन किंवा व्हायब्रेशन्स म्हणू. ओके. हां, आता ह्या लहरी आहेत. हे सगळं जे शास्त्र आहे, डाउझिंग शास्त्र जे म्हटलं जातं, हे स्पंदनांशी म्हणजे लहरींशी किंवा व्हायब्रेशनशी संबंधित असलेले शास्त्र आहे. सर, पण खूप लोक हां. एवढे सेन्सिटिव्ह नसतात. हां, त्यांना कसं कळणार की हे डाउझिंग शास्त्र चालतं की नाही? नाही, याच्यातलं अजून आपण जर खोलवर याचा विज्ञानाशी जर मागोवा घेतला अध्यात्माच्या दृष्टीनं, तर त्याचा असा अर्थ होतो की आपल्या ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये असं विज्ञान मानतं, अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं म्हटलं तर 50 कोटी न्यूरॉन्स आहेत, ज्याला आपण न्यूट्रॉन्स असा शब्द पण फिजिक्समध्ये वापरला जातो, ज्याला कोणताही प्रभार त्यावर नसतो, ज्याला धनप्रभारही नाही आणि ऋणप्रभारही नाही. असे पद्धतीचे कण तुमच्या ब्रेनमध्ये 50 करोडच्या पटीत आहेत. त्यापैकी 100 न्यूरॉन्स जरी ॲक्टिवेट झाले, तुमच्या साधनेनं असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं असेल ॲक्टिवेट झाले, तरी माणसाला अतिंद्रिय अनुभव येतात. आता अतिंद्रिय अनुभव म्हणजे काय,
तर त्याला व्यावहारिक जीवनाच्या पलीकडच्या काही गोष्टी अचानक दिसायला यायला लागतात. तो बोलतो त्या सत्य व्हायला लागतं किंवा तो माणूस अनेक लोकांना मार्गस्थ होऊ लागतो. त्याची बौद्धिकता प्रचंड वाढते किंवा त्याच्याकडून असं काही लिखाण होतं की ते अनेक वर्ष टिकून राहतं. जशी अनेक संत लोक आहेत, यांची वयमानं कमी होती. संत तुकाराम घ्या, ज्ञानेश्वर घ्या किंवा इतर संत, परंतु यांच्याकडे अशा काही अद्भुत शक्ती तयार झाल्या की त्यामुळे त्यांनी अनेक लिखाण केलं. ते आजताय आहेत, पुढेही चालणार आहे. तर ह्या ज्या अतिंद्रिय शक्ती ज्या आहेत असं, तर या अतिंद्रिय शक्ती आपल्यातच सामावलेल्या आहेत, फक्त त्यांना जागृत केलं नाही. 50 करोडपैकी फक्त एक 100 न्यूरॉन्स जरी ॲक्टिवेट झाले तरी माणसाला बऱ्याच शक्तींचा शोध लागतो. डाउजिंग तर एक सामान्य शास्त्र आहे. याच्या दृष्टीनं एक 10-15 जरी न्यूरॉन्स ॲक्टिवेट झाले तरी डाउजिंग सहज करता येतं. फक्त डाउजिंग करणाऱ्या व्यक्तीनं काही नियम आहेत, त्याच्या वेगवेगळ्या साधना आहेत आणि या माध्यमातून तुमचं दिव्य मन ओपन करता आलं पाहिजे. आणि त्यानंतर डाउजिंग हातचा मूळ आहे. डाउजिंगमध्ये क्लिष्टता काही नाही. मी आता जरी सांगितलेली क्लिष्टता असली तरी ती विज्ञान समजावं म्हणून सांगितली. वास्तविक डाउजिंगमध्ये तितकीशी क्लिष्टता नाही आहे. दिव्य मनाच्या शास्त्राच्या माध्यमातून दिव्य मन याची डाउजिंगची एक सामान्य व्याख्याच आहे. डाउजिंग म्हणजे तुमच्या सुप्त दिव्य मनाला ॲक्टिवेट करणारं शास्त्र म्हणजे डाउजिंग आहे. डाउजिंगमध्ये दिव्य विशेष मन म्हणजे काय? मगाशी जसं मी बोललो, हां. मनाचे 2 प्रकार सांगितले. जसं एक अंतर्मन आणि दुसरं बहिर्मन, सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड. या अंतर्मनाचे 2 विभाग केले गेले आहेत. एक आहे सुप्त मन, ज्या तुमच्या सर्वच भावनांचं संकलन करतं. जे सुप्त मन, जे तुम्हाला अनेकदा गोंधळात टाकतं, द्विधा मनस्थिती निर्माण करतं, हे सगळं सुप्त मनाचा भाग आहे. आणि दुसरं मन जे आहे ते म्हणजे दिव्य मन. आता दिव्य मन म्हणजे काय आणि हे कुठे तयार होतं, तर ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह गोष्टी करतो, अनेक विचारांची, सात्विक विचारांची सांगड आपल्या मनात तयार होते किंवा आपण अशा ठिकाणी जातो की त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काही सात्विकच चर्चा असेल किंवा मंदिर असेल किंवा ध्यानधारणा असेल, साधना असेल, पवित्र ठिकाण असेल, म्हणजे कोणत्याही रिलिजनमधलं असेल, तर या सगळ्यांचा व्हायब्रेशन जे आहेत, पवित्र लहरी ज्या आहेत असं, ह्या कुठे साठवल्या जातात, तर अंतर्मनाच्या एक विशिष्ट कोपरा आहे ज्याला आपण दिव्य मन मानलं जातं. हिप्नॉटिझमवाले वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या अंतर्मनाला जागृत करून तुमच्याकडे तुम्ही 5व्या 6व्या किंवा 10व्या वर्षीसुद्धा काय करत होता, तुमच्या काय भावना होत्या, ह्यासुद्धा ते जाणून घेतात. ही हिप्नॉटिझम किंवा संमोहनशास्त्राची कला आहे. अगदी त्या पद्धतीनंच अंतर्मनाचे 2 प्रकार आहेत. एक दिव्य मन आणि दुसरं सुप्त मन. सुप्त मन आणि हे दिव्य मन. दिव्य मन म्हणजे काय, तर तुम्ही ज्या ज्या भागामध्ये कुठेही साधना असेल किंवा चॅन्टिंग असेल किंवा ध्यानधारणा असेल, योगा असेल, सात्विक कर्म असेल, मंदिर असेल किंवा कोणत्याही पंथाचं किंवा संप्रदायाचं काहीही सात्विक कर्म असेल, अशा ठिकाणी जिथं जाता किंवा करता, यातून एक सात्विक लहरींची निर्मिती होते. इतकंच कशाला, तुम्ही दान धर्म ज्यावेळी करता निरपेक्ष भावनानं, त्यावेळी त्यातूनही निर्माण होणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत ना, या सात्विक लहरी त्या दिव्य मनामध्ये जाऊन बसतात. आणि या सात्विक लहरी तुम्हाला बऱ्याचदा अनेक चुकीच्या गोष्टींमधून सुद्धा वाचवण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठच्या तरी किचकट समस्येत फसलेला आहात आणि तुम्हाला प्रचंड पैशाची गरज आहे. अशावेळी तुम्ही विचार करता की मला कोण आता मदत करणार, पण अचानक काय होतं की तुमचे मित्रपरिवार तुम्हाला फोन करतात आणि सांगतात की तुला गरज असेल तर आम्ही फंड जमा करतो, आणि चटकन तुम्ही कल्पना न करता एवढा फंड जमा होतो. आता ह्या सगळ्या ज्या हेल्पिंग पॉवर्स आहेत त्या तुम्हाला कुठून मिळाल्या, तर तुम्ही कधी ना कधी त्या डिवाईन माइंडमध्ये गुंतवणूक केलेली सात्विक व्हायब्रेशन, समजलं काय, ते कुठंतरी गुंतवणूक असते आणि ती तुम्हाला अचानक मदतीला येते, अचानक मदतीला येते. हाच प्रकार आहे. या जगामध्ये कुठंतरी घ्यायचं आणि कुठंतरी देऊन टाकायचं, हाच व्यवहार चालतो. आणि त्यामुळे सात्विक स्पंदनं डिवाईन माइंडमध्ये संकलित होतात
आणि डिवाइन माइंडला ज्यावेळी संकलित झाली की तीच आपण अनेक या वेगवेगळ्या विद्याकलांमध्ये वापरत असतो. तसं डाउझिंगमध्ये सुद्धा डिवाइन माइंडमध्ये तयार झालेली सात्विक स्पंदनं ही डाउझिंगच्या अचूक निर्णयासाठी किंवा निर्णय घेताना निदान करताना आपल्याला ती उपयोगाची ठरतात. त्यामुळे डाउझिंग हे पूर्णतः डिवाइन माइंड किंवा दिव्य मनावर आधारित असलेलं शास्त्र आहे. हे जे तुम्ही सांगितलं ते हां. पेशंटचं सांगितलं की जो डाउजिंग करतो त्याचं सांगितलं? हे प्रत्येकाचं आहे, निव्वळ त्या डाउझिंग करणाऱ्याचंच नव्हे, प्रत्येकामध्ये ह्या गोष्टी कॉमन असतात. विशेषतः जो डाउझिंग करणारा आहे याचं दिव्य मन किंवा डिवाइन माइंड हे जसजसं जागृत होईल, प्रभावित होईल, त्यानुसार त्याच्या डाउझिंगमध्ये अचूकता येते. आता हे जी डिवाइन माइंड कशा पद्धतीनं जागृत करणं किंवा प्रभावित करणं ही जी कला आहे ती म्हणजे डाउझिंगची विज्ञान. डाउझिंग हे जे विज्ञान आहे हे याच विषयावर आधारित आहे की डिवाइन माइंडला, दिव्य मनाला कशा पद्धतीनं ऊर्जित करावं, प्रभावित करावं, ॲक्टिवेट करावं आणि त्या माध्यमातून अचूक उत्तरं कशी शोधावी हे सगळं सांगण्याचं शास्त्र म्हणजे डाउझिंग विज्ञान आहे. त्याच्यातला मूळ बेस जो आहे तो म्हणजे तुमच्या मनातील जे डिवाइन माइंड आहे आणि या डिवाइन माइंडची जी पॉवर आहे त्याला मी ब्रिलियन्स ऑफ माइंड कॅपॅसिटी म्हणतो किंवा मराठीमध्ये धारणा क्षमता. ही धारणा क्षमता जसजशी तुमची वाढेल, बुद्धीच्या क्षमतेला आकलन क्षमता किंवा मेमरी म्हणतात, तशी मनाच्या क्षमतेला ब्रिलियन्स ऑफ माइंड कॅपॅसिटी किंवा धारणा क्षमता म्हणतात. मनाची धारकता जसजशी वाढत जाईल तसतशी तुमच्या उत्तरामध्ये अचूकता येत जाईल. त्यामुळं वास्तविक डाउझिंग करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरता याला तितकंसं महत्त्व नाही. त्या व्यक्तीची, जो करणार आहे डाउझिंग, त्याची धारणा क्षमता किती आहे यावर त्या डाउझिंगचे निर्णय किंवा निदान अवलंबून असतं. अशा पद्धतीने आहे. हे मूळचं विज्ञान आहे यामध्ये. असं तुम्ही म्हणालेलात डाउजिंगची जी कला आहे, हे जे विज्ञान आहे, हे शारीरिक रोग सुद्धा सांगायला हेल्प करतं. बरोबर. हां, ते त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगा. डाउझिंग जे आहे ते जवळजवळ माझ्या अनुभवातून आणि गेल्या 20 वर्षाच्या अध्यापनातून एवढं सांगता येईल की असं कोणतं समस्या नाही की ज्यावर डाउझिंग आपण निर्णय किंवा निदान करता येतं. शारीरिक असो, मानसिक असो, व्यावहारिक जीवनातल्या समस्या असो, ॲस्ट्रॉलॉजिकल असो, वेगवेगळ्या शास्त्रामध्ये किंवा समस्यांमध्ये पाणी संशोधनासाठी डाउझिंगचा अतिशय चांगला वापर होतो. तर त्यामुळं डाउझिंग हे प्रत्येक समस्यासाठी वापरलं जातं, असं स्पेसिकली कोणती एकच समस्यासाठी नाही. मुळात डाउझिंगचा वापर सध्याचा जो जर्मनी आहे, ज्याचं नाव शामल देश होतं, यामध्ये डाउझिंगचा वापर 15व्या शतकामध्ये केला जात होता, ज्याला होकल सायन्स असं म्हणतात. आणि तिथे वापर हा पाणी संशोधनासाठी किंवा मेटल रिसर्चसाठी, धातू संशोधनासाठी जमिनीतील याचा वापर केला जायचा. हेच शास्त्र भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये 1970च्या दशकात डॉक्टर पुरंदरे, जे गायनोकॉलॉजिस्ट होते, प्रसूतीतज्ञ, गिरगावचे प्रसिद्ध डॉक्टर होते, तर ते स्वतः याचा वापर विना रक्तपात शस्त्रक्रिया करण्यासाठी करायचे आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये या संदर्भात माहिती दिलेली आहे. विशेष म्हणजे त्यानंतर याचा वापर होमिओपॅथीमध्ये, होमिओपॅथी ही समलक्षण चिकित्सा आहे, निदान वेगवेगळ्या पद्धतीनं झाल्यानंतरच उपचार देता येतो, असं होमिओपॅथीचा एक प्रकार आहे. तर विशेष म्हणजे होमिओपॅथीमध्ये आणि त्यामधील तज्ज्ञ बऱ्याच पद्धतीत एखाद्या रोगाचं निदान करायचं असेल तर डाउझिंगचा वापर ते करतात. त्यामुळं विशेष म्हणजे व्यावहारिक समस्यांप्रमाणे डाउझिंगचा वापर मानसिक आणि शारीरिक आजार निदान करण्यासाठी पूर्वीपासून केला जातो. असं तर डाउझिंगचा ॲक्च्युअल उपयोग आहे निदान करण्यासाठी, पण उत्तर मिळतं, त्याचं जे सोल्युशन आहे त्या समजा रोग कुठला फाइंड आउट झाला, मिळाला, तर त्याचं जे औषध आहे ते डाउझिंग थ्रू मिळू शकतं का? हो, ॲक्च्युली काय आहे की तुम्ही ज्या शास्त्रातले तज्ज्ञ आहात त्या शास्त्रामध्ये डाउझिंग वापरता येतं. उदाहरणार्थ माझा मानसशास्त्र हा विषय आहे
मानसिक समस्या निदान आणि उपचार यासोबत समुपदेशन असा विषय आहे. तर विशेष म्हणजे बऱ्याचदा अशा काही समस्या असतात की ज्या समोरचा पेशंट सांगतच नाही, आणि अशा वेळी आपल्याला शंका असते की अशा अशा गोष्टींमुळं त्याला हा फोबिया झाला असावा आणि या फोबियासाठी काय निदान करता येईल. तर जो ज्या विषयाचा तज्ज्ञ असेल तो त्याच्यात निदान करून, डाउजिंगच्या माध्यमातून निदान करून योग्य तो उपचार ठरवता येतो. उदाहरणार्थ त्याला 4-5 औषधं असतील तर त्यातलंच त्या व्यक्तीला स्पेशली कोणतं औषध उत्तम आहे 5 ते 6 औषधांमधील, तर ते तुम्हाला निदानसुद्धा डाउजिंग करून सांगतं की या पॅथीनुसार उपचार करता येतो. इतकंच कशाला, तर आपल्याकडे अनेक पॅथी आहेत, जसं होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आहे, योगा आहे आणि इतर अशा अल्टरनेटिव्हमध्ये 300हून अधिक पॅथी आहेत. कोणत्या उपचाराचा समोरच्या व्यक्तीला फायदा होऊ शकेल, जसं पार्किन्सनसारखा आजार आहे, याच्यावर ॲलोपॅथीपेक्षा अल्टरनेटिव्ह मेडिसिन छान काम करतात. तुम्ही म्हणालात की डाउजिंगचा वापर वेगवेगळ्या मोठ्या विषयात केला जातो, मोठ्या क्षेत्रात केला जातो, हो. पाणी शोधण्यासाठी वगैरे. पण आपली जी नॉर्मल लोकं आहेत, साधी लोकं आहेत, तुम्ही, आम्ही हे डाउजिंगचं जे ज्ञान आहे ते आम्ही आमच्या नॉर्मल लाईफमध्ये यूज करू शकतो का? व्यवहारामध्ये ज्या बारीक सारीक समस्या आहेत, उदाहरणार्थ शारीरिक समस्या विशेषतः, आपण एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला कोणत्या वैद्याकडे न्यावं किंवा डॉक्टर्समध्ये कोणती पॅथी वापरावी, खरोखरच तो साध्य आजार आहे की कष्टसाध्य आजार आहे, त्याला जो आजार झालेला आहे त्याचं नेमकं कारण कोणतं, अशा बऱ्याचशा समस्या आणि मेडिकलशी संबंधित काही प्रश्न आपण डाउजिंगच्या आधारे शोधू शकतो. इतकंच नव्हे तर घरगुती जर प्रश्न असतील, करिअरबद्दलचे काही प्रश्न असतील, 2-3 करिअर आपल्याकडे आहेत, त्याच्यातलं कोणतं फायनल ठरवावं, कोणत्या मार्गानं आपण प्रवास करावा, व्यवसायाच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण डाउजिंगचा वापर चांगला करता येतो. वास्तूच्या रिलेटेड आपण एखादी व्यवसाय बनवायचा असेल किंवा व्यवसायासाठी वास्तू बनवायची असेल किंवा आपलं स्वतःचं घर याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर डाउजिंग अतिशय छान पद्धतीनं तिथं वापर करून नेमके त्या संदर्भातचे प्रश्न आपण शोधू शकतो. कोण हरवलेला असेल व्यक्ती किंवा काही वस्तू हरवलेली असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी डाउजिंग अतिशय छान पद्धतीनं वापरता येतं. याचबरोबर भेसळ, अन्न भेसळ किंवा त्यातून होणारे विकार, व्याधिविकार याचं पण संशोधन करता येतं. डाउजिंगच्या आधारे जसं आपण रक्ताचा किंवा आपला pH लेवल, ज्याला अल्कली किंवा आम्लता जे आहे हे शोधण्यासाठी 1-2-3 मिनटात हे आपल्याला शोधता येतं. किंवा तुमचा फोटो असेल किंवा सिग्नेचर, या आधारे आपण ऑनलाईनसुद्धा शेकडो प्रश्नांची उत्तरं मेडिकली घेऊ शकतो. जसं उदाहरणार्थ रक्तदाब असेल, रक्तातील शर्करा असेल, हल्ली बऱ्याचशा अशा डायग्नोसिस ज्या केल्या जातात, तर ह्या सगळ्या कोणत्याही आजाराबद्दल, मग तो कर्करोगापासून तो अन्य कोणत्याही पद्धतीचा. एक माझं उदाहरण सांगतो की छातीवर एक गाठ आलेली होती आणि याबद्दल आम्ही संभ्रमात असे पडलो की ती गाठ मोठ्या रोगाचं लक्षण असू शकतं, पण ज्यावेळी डाउजिंग करून पाहिलं तर ते रोगाचं लक्षण नाही म्हणून सांगितलं. मग एक चिकित्सा म्हणून आम्ही एका डायग्नोसिस सेंटरमध्ये जाऊन चिकित्सा केली तर ती लायपोमॅटिक गाठ होती, अर्थात मेदवृद्धीची गाठ होती. यासाठी काही सामान्य औषधांना ती निघून गेली, आयुर्वेदातील काही औषधं आहेत. मग आता याचं निदान डाउजिंगच्या माध्यमातूनच झालेलं आहे. आता हल्लीचं एक उदाहरण सांगतो की माझ्याकडे एक सांताक्रूजमधले एक ग्रस्त, त्यांना मी अजून पाहिलंसुद्धा नाही. ते वय वर्ष 79 इयर्स ओल्ड आणि अत्यंत शारीरिकदृष्ट्या दुर्बल झालेले आहेत. त्यांनी फोन केला की माझी एक समस्या आहे की मला उठताच येत नाही, त्यामुळं काय करता येईल, कोणत्या पॅथीचा उपचार करता येईल. आणि त्यांना डाउजिंगबद्दल बरीचशी माहिती आहे पण डाउजिंग करता येत नाही. तर त्यांनी फोन केला आमच्याकडे. त्यांचं उत्तरसुद्धा काढलेलं आहे की त्यांच्यात कॅल्शियमची प्रचंड कमतरता आहे, लोहाची कमतरता आहे आणि इतर अनेक पद्धतीनं आम्ही त्यांच्यामध्ये शोधून त्यांना तसा रिपोर्ट पण पाठवलेला आहे. आणि त्याद्वारे एकदा का निदान झालं की आपल्याला उपचार करणं सोपं जातं. नेमकं कारण कळलं की उपचार करणं सोपं जातं.
असे बरेच प्रश्न आहेत, म्हणजे मेडिकली सांगता येईल आणि किंवा व्यावहारिक स्तरावरचे पण सांगता येईल. एक 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 चमत्कारिक अनुभवी उदाहरण सांगतो, हरवलेल्या व्यक्ती किंवा वस्तूबाबतचं. हे उदाहरण आहे 2006 सालचं. त्यावेळी डाउझिंगचा वापर एवढा तर मोठ्या प्रमाणात होत नव्हता आणि आम्ही त्यावेळी शिकतसुद्धा होतो कॉलेजमध्ये. तर अशा वेळची गोष्ट आहे की एका गाला नावाच्या व्यक्तीचा मला फोन आला. ते गृहस्थ परळमध्ये राहतात आणि दुपारी 2ची वेळ होती. त्यांचे बंधू हे त्यांच्या घरात रागावून बाहेर निघून गेलेले आहेत. आता त्यांच्या संदर्भात त्यांनी फोन केलेला मला, की खरोखरच ते गुजरातला निघून गेलेले, सुरतला निघून गेले, की त्यांनी आपल्या जीवाचं बरं वाईट केलं, की खरोखर ते परत येण्याच्या मूडमध्ये आहेत. कारण दिवस झाला पण अजून ते काय आलेले नाहीत. आता यावेळी त्या समोरच्या व्यक्तीचं नावही मला माहिती नव्हतं आणि त्याचा फोटोसुद्धा नव्हता. त्यांच्या बंधूनं मला फक्त त्यांचं नाव सांगितलं किंवा फोटो किंवा वस्तू ज्याच्या व्हायब्रेशन घ्याव्यात यासाठी काहीच नव्हतं. पण त्यावेळी आम्ही एक सहज भावानं डाउझिंग केलं आणि त्यांना विचारलं. आता याची एक प्रोसेस मोठी आहे, मी फक्त थोडक्यात सांगतो, की त्यांचे उत्तर असं आलं की त्यांचे बंधू येण्याच्या मानसिकतेत आहेत आणि ते चिंचपोकळी भागातच आहेत. अच्छा. आणि ते त्यांचे एक आत्तेभावाकडे ते राहायला गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे जेवले. राग त्यांना भयंकर आला होता, मात्र तो राग त्यांचा आता शमन झालेला आहे आणि हे 5 वाजेच्या आतमध्ये घरी येतील. आणि दुपारची वेळ होती, आम्ही त्यावेळी जेवून झोपलो होतो. मला याच ग्रहस्थांचा एक 3 वाजता फोन आला, की तुम्ही उत्तर सांगितलं ते बरोबर होतं, की माझा भाऊ आत्ताच घरी आला. आता वाव. यानंतर त्या गाला यांनी माझ्याकडे 2008ला हा पूर्ण कोर्स केला होता दादरमध्ये. अच्छा. तर सांगायचं हेतू असं, की आता यांनाही संदर्भ माझा गुजरात समाचारमध्ये त्यावेळी मी एक छोटीशी बातमी दिली होती या कोर्सबद्दलची, डाउझिंग कोर्सबद्दलची. त्यामुळं तो संदर्भ घेऊन त्या गालांनी मला फोन केलेला होता. ह्याच्यावरनं एक गोष्ट कळते, की तुम्ही कुठेही असा, तुमच्या फक्त व्हायब्रेशन घेऊन उत्तरं शोधता येतात. एक ती व्यक्ती हरवलेली असेल, आता हा वापर हा व्यावहारिक स्तरावरचाच वापर आहे. असं कोणती गोष्ट मला योग्य आहे, अयोग्य आहे, खाण्याचे पदार्थ कोणते योग्य आहेत, अयोग्य आहेत, मी कोणत्या मार्गाने प्रवास करू किंवा माझ्या आर्थिक किंवा व्यावहारिक जीवनासाठी मला कोणतं काम करणं योग्य आहे. समोर व्यक्ती असावी अगर नसावी, तरीसुद्धा तुम्ही त्याची अचूक उत्तरं शोधू शकता ऑनलाईन पद्धतीनं. फक्त त्याचं व्हायब्रेशन, स्पंदनं घेता आली पाहिजे अशा पद्धतीनं. डाउझिंग आणि स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन ह्याचा काही संबंध आहे का? अगदी बरोबर. डाउझिंग जे शास्त्र आहे, यामध्ये मी पहिल्यांदाच ज्यावेळी बोललो, की यामध्ये अध्यात्म किंवा स्पिरिच्युअल विज्ञान हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपली धारणा क्षमता, डिवाईन पॉवरची, डिवाईन माइंडची धारणा क्षमता वाढवायची जर असेल, तर तुम्हाला साधना, विशिष्ट पद्धतीची साधना करणं गरजेचं आहे. जे आम्ही आमच्या कोर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो, की ती तुम्हाला जर योग्य पद्धतीनं दर दिवशी किंवा कोणाचं व्यावसायिक स्तरावर डाउझिंग करायचं असेल, तर तुम्हाला दर दिवशी कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटं विशिष्ट पद्धतीची साधना करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक रेग्युलर मेडिटेशन आहे हो. जे तुम्ही हे एक शिकवता? शास्त्र आहे. त्यामुळं याचं एक विशिष्ट नियम आहेत, मर्यादा आहेत या शास्त्राला. अच्छा. आणि काही असम्पशन्स आहेत, गृहीतक आहेत आणि त्या आधारे याचे काही मेडिटेशनचे पॉईंट ठरलेले आहेत. ते आम्ही कोर्समध्ये मार्गदर्शन त्या संदर्भात करतो, जेणेकरून त्या माणसाची धारणा क्षमता वाढेल आणि त्या आधारे धारणा क्षमता याचा अर्थ मनाची कॅपॅसिटी वाढेल आणि अच्छा. त्या आधारे तो उत्तम पद्धतीनं डाउझिंग करू शकतो. करू शकतो. असं. मेडिकल फील्डमध्ये डाउझिंगचा काय रोल आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणेच मेडिकलमधल्या बऱ्याचशा गोष्टी, उदाहरणार्थ माझ्याकडे आजवर अध्ययन करणारे म्हणजे शिकणारे जे विद्यार्थी आहेत, यांच्यामध्ये जवळजवळ एक 40 ते 50% प्रमाण हे मेडिकल फील्डच्याच डॉक्टर किंवा प्रॅक्टिशनरचं आहे. याचं कारण असं आहे, की कधी-कधी अशा काही क्रिटिकल समस्या असतात, की त्यावेळी आपल्याला निर्णय घेता येत नाही आणि अशावेळी पेशंटच्या बाबतीत काय निर्णय घ्यावा, कोणतं मेडिसिन त्यांना द्यावं,
यासाठी डाउझिंगचा वापर अतिशय छान पद्धतीने मेडिकलमध्ये करता येतो. ॲलोपॅथी मेडिसिनचं तुम्ही म्हणताय, हां, म्हणजे हे नॉर्मल ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत जे हॉस्पिटलमध्ये काम करतात की ऑल्टरनेटिव्ह डॉक्टर्स? नाही कोणीही वापर करू शकतो. विशेषतः अल्टरनेटिव्ह मेडिसिन, होमिओपॅथी, आयुर्वेदवाले उत्तम पद्धतीने करतात. याचा अर्थ असा नव्हे की ॲलोपॅथीवाले वापरू शकत नाही. माझ्याकडे शिकायला आलेले बरेचसे डॉक्टर ॲलोपॅथीचेच आहेत. त्यामुळं कोणीही वापरू शकतं योग्य ते औषधं. कारण एकाच आजारासाठी एक 5 ते 6 औषधं असतात. त्यातलं कोणतं औषध निवडावं की ज्याच्यावर प्रभाव चांगला पडेल, अशा अंदाजे औषधं देण्यापेक्षा योग्य त्या पद्धतीनं औषधं देण्यासाठी डाउझिंग अतिशय उत्तम. डाउझिंग, ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन, होमिओपॅथी हा सगळा खूप विश्वासाचा प्रश्न आहे. सगळीजणं बिलीव्ह नाही करत. हो. मोस्टली जेवढ्या पर्सेंटेजची लोक ॲलोपॅथीमध्ये बिलीव्ह करतात, काही प्रॉब्लेम असेल तर त्या डॉक्टरकडे जातात. बरोबर. तितक्या प्रमाणातली लोक ह्या बाकीचे गोष्टी नाही करत. इवन मेडिटेशन, योगामध्ये पण खूप लोक बिलीव्ह नाही करत. त्यांना वाटतं आपलं लाईफ खूप छान आहे, आपल्याला गरज नाही आहे. ह्या परिस्थितीमध्ये कसं लोकांना सांगायचं की हे जे सायन्स आहे डाउझिंगचं हे ॲक्च्युली त्यांच्या उपयोगी पडू शकतं? विशेष म्हणजे ॲलोपॅथी हे जे शास्त्र आहे याच्यामध्ये मेडिसिन म्हणून वेगवेगळी केमिकल किंवा रसायनं वापरली जातात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि चटकन आपल्याला अनुभव येतो. इतर जी शास्त्र आहेत यांच्यामध्ये उशिरा अनुभव जरी आला तरी त्यात कोणताही दुष्परिणाम नाही आहे. जसं आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल किंवा इतर अन्य वैकल्पिक शास्त्र सर्व. पण काय आहे की गत काही वर्षापासून बराचसा जो उच्चभ्रू वर्ग आहे, जो वैचारिक दृष्टीनं प्रभावी आहे, हा वर्ग आज योगा, नॅचरोपॅथी आणि इतर आयुर्वेद याच्याकडे पुष्कळ मोठ्या प्रमाणात ओढला जात आहे. कारण त्यांना प्रत्यक्ष अनुभव मोठ्या प्रमाणात येत आहेत. अगदी त्याच पद्धतीनं या शास्त्राकडे सुद्धा हळूहळू का होईना बऱ्याच जणांचा ओढा वाढत आहे आणि माझ्याकडे आता नॉर्मल मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात हे शास्त्र शिकण्यासाठी येत आहेत. तुमच्याकडून ॲक्च्युली खूप गोष्टी माहिती करायच्या आहेत डाउझिंगबद्दल. आणखीन तुमच्याकडे आणखीन काय ज्ञान आहे त्याच्याबद्दल. पण आजच्यासाठी आपण इथेच संपवूया. तुम्ही आल्याबद्दल, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद. आमचा हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही अशाच इंटरेस्टिंग गेस्टबरोबर इंटरेस्टिंग विषयांवरती गप्पा मारणार आहोत. तर भेटूया पुढच्या वेळेस. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.